पाकिस्तानात गेले का आणि केले असतील तर तुमचं आंतरराष्ट्रीय त्याचे मंत्रालय आहे ते तुमच्यासाठी काम करू शकत नसेल तर इथला सदस्य शंड आहे आणि त्यामुळे तुमचं ते काम होत नाही. विचारलं पाहिजे ठणकावून त्या खासदाराला, ए खासदारा, आमच्या दुसऱ्या राज्यात तो पैसे बुडून गेलेला व्यापारी त्याला काहीतरी दंड कर. दंड केल्याशिवाय ही व्यवस्था सुधारणार नाही. तुम्ही म्हणाल तू का बोलतोय? अरे एकट्याकडे 50-55 कोटी रुपयाच्या तक्रारी आले. माझ्यासारख्या एका साध्या घरात राहणाऱ्या पोराकडे जर 50-55 कोटी रुपयाच्या तक्रारी येत असतील, मी ज्यांना माहित नाही त्या शेतकऱ्यांची काय अवस्था होत असेल. त्या प्रश्नासाठी आमदारकी कामात आली पाहिजे. हजारो कोटी रुपयाचे निधी आणून आणि त्या निधीमधून तुमचं कल्याण जर झालं असेल तर सांगा मला, मी त्या ठिकाणी या आमदारांना रस्ता करावा आणि पुढच्या आमदारांना पुन्हा त्याची तरतूद करावी. इतके त्या ठिकाणी काम बोगस होत आहे. आपण निमुटपणे त्याकडे बघतोय. अरे ज्या धर्मरक्षक म्हणून ज्या अहिल्या मातेने काम केले ना, तुम्ही बघितलंय कधी त्या कामाची रचना कशी? आज सुद्धा जेसीबीला लवकर हलत नाही इतकं मजबूत काम करणाऱ्या स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना या भूतलावर अहिल्या मातेने दिलाय आपल्याला. त्या अहिल्या मातेच्या उत्तर महाराष्ट्राची राजधानी म्हणून चांदवडचा गौरव आहे. तिथं हे घडतंय ह्याचं मला सगळ्यात जास्त शल्य वाटतंय. आणि म्हणतायत लपून काम करतो का? लपून राहतो. आयुष्य असं निघून चाललं, आयुष्यभर लपून राहणार आहेस का? कुणाला घाबरतोय? कुणाला घाबरतो? कुणाला आहे तू? स्वतःला घाबरा. ऐरवी दुसऱ्या कोणाला. स्वतःला का घाबरायचं? चूक नाही करणार मी, उभा आहे. आणि स्वतःला जो घाबरतो ना तोच खऱ्या अर्थानं राष्ट्राच्या निर्मितीसाठी काम करू शकतो. आम्ही स्वतःला घाबरतो, इतर ऐरवी कोणाला घाबरत नाही. स्वतःला घाबरतो आणि आमच्या असलेल्या डोळ्यात आणि वाणीत त्यामुळे धार आहे. आम्ही चूक नाही करत, आम्ही चूक करणार नाही, चूकच करत नाही.